पहा भक्ती संगम या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. आणि 8 कामही केली 8 आणि ज्या इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. कृष्णाला 8 आवडतो, निवृत्ती दादाला 1 आवडतो. दोन्ही पहा कसे. आणि पुढेही सांगून तो घोटाळा कराल तुम्ही सगळे. ज्ञानोबर आहे आणि कृष्ण यांचा जन्म एक दिवशी असं नाही, तो अवतारच एक आहे. तुम्ही म्हणाले नावं कामून झाले म्हणजे अजून आपल्या लोकांना माहीत नाही. लोक खंडोबा म्हणतात. खंडोबा आपला खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. हो, जर आता खंडोबा असता तर त्याचं मतदार यादीत नाव असतं, त्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड निघालं असतं. खंडोबा जावं आहे लोकांना माहीत, अजून तुम्हालाच माहीत नव्हतं. सांगू कपडे जाऊ. खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. खंडोबाची पहिली बायको नेवाशाच्या तिम्मा शेटवाण्याची मुलगी आहे. नेवाशाच्या तिम्मा शेटवाण्याची मुलगी पहिली बायको खंडोबाची. आणि दुसरी बायको इंद्राची मुलगी आहे, तिचं नाव बानाई आहे. खंडोबाची 2 लग्न झाली. तुम्ही करीत काय होते इतके दिवस? यातले जेजुरीला किती गेलेत? जेजुरीला सगळेच गेले. फक्त एकच वाक्य सांग मला, जेजुरीत खंडोबाची मंदिरे किती आहेत? तुम्ही गेलतेच कशाला? खंडोबाचे जेजुरीत मंदिरे किती आहेत? 2 आहे. कोण तपास करते? 2 आहेत. ते ती 2 मंदिरं काय सांगतो. जेजुरी जवळ सुपा नावाचं गाव आहे आणि त्या सुपे नावाच्या गावात तुपे नावाचा पाटील होता आणि तो खंडोबाचा कट्टर भक्त होता. तो वारी चुकू देत नव्हता देत. जसे हे सगळा परिवार जसा गगनगिरी महाराजांचा कट्टर परिवार आहे तसं तो वारी चुकू देत होता. तर इंद्रिय थकल्यावर खंडोबा त्याच्यासाठी खाली आला म्हणून 2 मंदिर आहेत. आणि मग खंडोबाची 2 लग्न झाली. एक लग्न श्रावणी पौर्णिमेला झालं आणि एक लग्न माघ पौर्णिमेला झालं. एक लग्न नळदुर्गाला झालं आणि एक लग्न पालीला झालं. आणि दुसरी जी बायको आहे खंडोबाची बानाई, ही इंद्राची मुलगी आहे. मालेगाव जवळच्या चंदनपुरीच्या घाटात. बापाचं ऐकत नाही म्हणून बापाने पेटीत टाकून दिली. ती त्या धनगराने सांभाळली. तिच्यावर शंकर प्रसन्न झाले. आणि मोहिनी जी होती ती नेवाशाजवळ नेवाशामध्ये मोहिनी राजाचं मंदिर आहे. तिथं समुद्र मंथन झालं आणि त्यातलं युद्ध झालं. त्यावेळेस जे अमृतकण होते ते अमृतकण त्या पाण्यात पडले म्हणून भंडारदऱ्यावरून जी वाहून जाते तिच्यामध्ये काही कण उडाले म्हणून प्रवरेला अमृतवाहिनी म्हणतात. आपण फक्त म्हणतो आमच्या उसात पाणी जाते म्हणून ते अमृतवाहिनी. असं नाही. तिथं 3 नद्या एकत्र आल्यात, मुळा, गोदावरी, प्रवरा. म्हणजे त्यांना अमृतवाहिनी नाव. तिला मोहिनी राजाचं मंदिर आहे आजही. आणि दुसरी जी मुलगी होती ती बानाई होती. आणि म्हणून जेजुरीला 2 लग्न झाल्यावर बायको घेऊन आले खंडोबा बानाई. आणि आणल्यानंतर खाली ठेवली तिथे झाड एक. आणि ती बाईला राग आला. सवत आणल्यावर कोण नाही रागील. ती जरा बिघाडली माळसा. ती जरा हातपाय आपटायला लागली. असं झालं तसं झालं. ते म्हटले नाही, ही तुझी पूर्वीची दासी होती, हिचं नाव जयाद्री होतं, या अवतारात मी पूर्ण केलं म्हणून तिथे आली. म्हणून जेजुरीला जेवढे लोक लग्न झाल्यावर जातात त्यांनी बायको घेऊन जाताना जिथं बानाई ठेवली जाते तिथं बायको ठेवायची असते. आणि तिथून बायको उचलून वर न्यायची असते. असा नियम आहे. आणि ती डायरेक्ट उचलायची नाही, घरी 5-6 दिवस प्रॅक्टिस करायची. जर सगळ्या बरगाड्या क्लिअर राहिल्या आणि दम बिम छाटला नाही म्हणून लोकांनी खंडोबावर अतिक्रमण केलं. 5च पायऱ्या केल्या लोकांनी. आता सगळे बायको किती केल्या? आता 5ही बंद झाल्या. आता नाही, आता जाग्या उचलायची. बाटलीभर पाणी, लशी सांग लशी सांग लशी सांग. हे नाही आपण इथं तिथं नियम आहे. त्याला ते नियम आहेत. आता थोडं उलटं फिरायचं आपल्याला, थोडं मागं जायचं. करंट लावून दिला तुम्हाला. करंट कसा लागलाय पहा. आजची गवळण आंतरंग नाही, आपलं बाह्यरंग नाही, आंतरंग आहे. आणि आजची गवळण आर्त नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे. इथं आलो आपण आता. म्हणून माझं वाक्य होतं, सगळं जग तज्ज्ञ आहे पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. गगनगिरी महाराज सर्वज्ञ आहे. आणि त्यासाठी काल आहे. आता काढायचं थोडं 3 गोष्टी आहेत. पहिल्या, येतात, यावं लागतं आणि आणावं लागतं. 3 गोष्टी क्लिअर करा. येतात यावं लागतं आणि आणावं लागतं. आपल्याला यावं लागतं. आता आपण जे आलोय ना, आता हे भोग आपण जे भोगतोय हे मागचे आहेत. 17वा अध्याय असं म्हणतो, झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे बोले आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. हे भोग आहेत आपले. हे उगाच माझं देवानं वाईट का केलं, मी काय केलं, तर तो काहीच केलं नव्हतं. तुझं आत्ताचं नाहीच आहे, हे सगळा मागचा कुठाना आहे.
आणि करुसावे न लगे बहुता आपुल्या संगीता वाचोनिया आपुल्या संगीता आणि करुसावे न लगे बहुता आपुला संगीता वाचोनिया आपुला संगीता सौ कमल सोपान साने यांची बहीण आजारी आहे. कृपया त्यांचे नातेवाईक स्टेजच्या डाव्या साईडला घ्यायला आलेत. त्यांनी साईडला जायचं डाव्या साईडला तुमचे नातेवाईक घ्यायला आलेत. आणि त्यांना ऐकायला पण कमी आहे. शेजारच्या बाईनं जर ओळखीचे असेल तर त्यांना सांगा ही सूचना. कमल सोपान सहाने यांची बहीण आजारी आहे. त्यांचे नातेवाईक स्टेजच्या डाव्या साईडला घ्यायला आले. त्यांनी तिकडे जायचं आहे. गेलं विठाल विठाल हरे विठाल. आता करण लावून घ्या. येणे आपण 15व्या अध्यायात एक ओवी आहे. येणे भोगणे आणि जाणे हे तो प्रकृतीचे लेणे. म्हणजे यायचं. आता आपण आलोय सगळे आपण आलोय आणि आता हे असं नाही म्हणायचं माझ्या नशिबाला मी भोगीते तसं नाही. हे मागचंही पुरं करायचं जायचं. ह्या वर्षाची डायरी अजून क्लिअर व्हायची आहे. आता आपण जे वागतोय ना याची टेली मारायची पुढे आणि मग पुढे हिशोब दिल्यावर जायचं. ते असं होत नाही का बाबा तिथं काही थोडीशी चिठ्ठी विठ्ठी चालते किंवा एखादा धमकीचा फोन बिन चालतो असं काय नाही चालत. तिथं ओके होतं ते. भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे वाघिला उद्वेग सुखाची केवळ वाघिला उद्वेग दुःखाची केवळ वाघिला उद्वेग दुःखाची केवळ वाघिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे येणे भोगणे जाणे. आता आपलं एकच काम चालू आहे. यायचं भोगायचं नाही बस. आता जाणं तर ठरलेलं नाही. रविवारी तर सोमवारी नाही सोमवारी तर मंगळवारी एक दिवस गेम होणार. आता येणे संपला विषय. मग यावं लागतं. आपण येतात संत आणि गगनगिरी महाराज आले आणि गगनगिरी महाराजांसारखं योगी ज्या मातेने दिला ती माता किती धन्य. प्रसवलित या कुळाचा उधार प्रसवलित या कुळाचा उधार प्रसवलित कुळाचा उधार प्रसवलित उधार तो तेरे निर्धार नामा म्हणे तो तेरे निर्धार नामा म्हणे नारायण गा नारायण धाय नारायण गाय गगनगिरी महाराजांची माता किती मोठी असेल का त्या मातेनं एवढ्या भक्तांना सांभाळणारा एक योगी दिला. आणि आता 80% लोक फक्त बाप होण्यात मजा मानतात आणि पैसे पोरानं कमवले पाहिजे. कालच सांगितलं मी तुम्हाला प्रत्येक बापाचं एकच उद्दिष्ट आहे मला हानपण माल कमव. प्रत्येक बापानं हेच ठरवलंय. 10 टाक 12 टाक JCB घे फोकलंड घे काय तुला घ्यायचं ते घे. कर्ज घ्यायला मी आत्महत्या करीन पण तू कमाव. इथं म्हणून एक महाराज मंडळीसाठी ओवी आहे. ह्या विश्वात ज्ञानोबा राहायला एकच आई आवडते. एकच ज्ञानोबा राहायला आपल्या सगळ्यांची आई आहे. पण ज्ञानोबा राहायला एक आई आवडते. ती कोणाच्या कीर्तनकाराच्या ध्यानात येत असली तर पहा. ज्ञानोबा राहायला एकच आई आवडते इन वर्ल्ड अख्ख्या विश्वात. ज्ञानोबा राय आपली आई आहे. पण ज्ञानोबा रायांना आवडणारी जी आई आहे त्याच्या आईचं नाव मदालसा आहे. काय बाबा बाबा. ज्ञानोबा रायांना सगळ्यात एक आई आवडते तिचं नाव मदालसा आहे. सगळ्या आया मुलाला मोठं झाल्यावर तू असं वागे शिकवतात. पण मदालसा नावाची आई अशी झाली झोका देताना सगळं शिकून झाली. तिला मदालसा म्हणतात. विश्वातली पहिली आई आहे इन वर्ल्ड का बाळ झुळीत घातलं
आणि झोक्या वडताने त्याला जगात कसं जगायचं, तू कोण आहे, तू कशाला आलाय, तू काय कर हे शिकवणारी पहिली आई. 18 भार वनस्पती फुले फळे ओळखते. 18 भार वनस्पती फळे फळे ओळखते. मावी त्या पोखरणी नदे गंगा वाहत. पोखरणे नदी गंगा वाहते. त्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती. माझ्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती. हे सुख चांदोनिया काचया योग जेविते. हे कोण साडोनिया कासया योग से. आपली आई काय शिकवते आणि ती आई काय शिकवते, म्हणून ज्ञानोबारायला ती आई आवडते. 6 अभंग आहे बरं का मदरसेचे, 6चा अभंग आहे. कुणाला लागले तर कधी वाची जा. आपली आई काय शिकवते. बाप ऑफिसमधून आला, आईच्या कडेवर पोरग, पप्पा आले, पप्पा आले, आपले पप्पा आले. काय विद्वान आहे. आपले पप्पा आले, आपले पप्पा आले. विचार पप्पांना उशिरा का आले, एवढंच. आणि त्याचाच हात धरती, हान पप्पांना, हान 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 हान. आज बिगर 90 पिता कश काय आले, हान हान. पप्पाही लगेच गाल पुढं करतो, हान हान. ही आई काय शिकवते ऐका. झोळीत घातलं बाळ, दोरी ओढली आणि बाळाला काय सांगितलं म्हणे, बाळा आला ना जन्माला तू, हा नास काय, काय शिकवलंय मला. आला ना तू, नास काय, हा देह नास काय. तू हा देह घेऊन आलाय, याच्यावरचं जे चमडं ना, हे जर काढलं ना, आतमध्ये सगळी घाण आहे. आणि त्या घाणीचं शरीर सुंदर चमड्याने तू वर घेऊन आलाय. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरील शर्म घातले रे कृमी कीटकांचा थारा. आणि तू या जगात जे पाहणार आहे ना, हे सगळं लबाड दिसणार आहे तुला. तू एकच कर, आलाय ना झोळीतच आहे ना, भजन कर आणि संतांना शरण जाय. गेल्यावर गगनगिरी महाराज तुझा उद्धार कर. काय आई आहे ही, आईनं शिकवलंय. म्हणून ज्ञानोबारायची सगळ्यात मोठी आई म्हणजे आवडती. ज्ञानोबारायला सोनं लय आवडतं. सोनं, सोन्याच्या लय ओव्यात ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारायांना सोनं लय आवडतं, सोन्याच्या लय ओव्यात. ज्ञानोबारायांच्या ओव्या ज्ञानेश्वरी सोन्याच्या लय आहेत. पण ज्ञानोबारायांची आवडती आई फक्त एकच आहे, मदारसा. काय आई असेल. मग गगनगिरी महाराजांची माता किती मोठी असेल, त्यांच्याबरोबर त्यांना संस्कार करणारे वडील किती मोठे असतील. मला सांगा त्यांचं कुळ किती पवित्र असेल. हे असं नाही चालत का, असं नाही चालत. ते खडकावर पडलेलं पाणी काही फायद्याचं नाही. का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल. तसं परमार्थिक संस्कार नसणारे घराणे फेल. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. अंडरलाईन. म्हणून प्रभू रामचंद्रांनी पूल बांधायला एकाही इंजिनियरला दिला नाही. तुम्ही रामायण ऐकलं, रामायण अभ्यास करा, त्यावेळेला ते इंजिनियर होते. पण प्रभू रामचंद्राने एकच पूल बांधला, पण तो इंजिनियरला दिला नाही. का, सगळ्यांचा जर टक्का काढून घेतला तर पुलाला काहीच राहणार नाही. म्हणून सगळे पूल गेले, पण राम नामाचा पूल तसाच राहिला. तुम्ही अभ्यास करा. रामनामाचा पूल जसा ते, किती भजने मेले, पखवादे मेले, कीर्तनकारही मेले, हरिपाठ जसाच्या तसा गेलाय. काकडा जसा का तसा, किती इंद्रिकर गेले, हरिपाठ तसाच आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी सीता आणायला लंकेत माणसं पाठवली नाहीत. तुमचं ते डोकं बंद.
पाठवले नाही. एकाही माणसाला लंकेतून सीता आणायला पाठवली नाही. मला एकाने विचारलं होतं का, याचं मला नंतर उत्तर सापडलं. लंका सोन्याची होती. यांना जर सीता आणायला पाठवलं असतं, यांच्याच खुनन मार्गाने मिटवता मिटवता गेलं असतं, यांनी लंकेतल्या भीतीला इटच ठेवली नसती. म्हणून वानरं पाठवली पण माणसं पाठवली नाही. आणि म्हणून एकही युद्ध प्रभू रामचंद्रांनी माणसाशी केलं नाही. नाही नाही, अख्ख्या रामायणात एकही युद्ध सगळं राक्षसांशी केलं, माणसांशी का केलं नाही? प्रभू रामचंद्रांची सायकोलॉजीच इतकी चांगली होती. माणसं 90वर बदलतात. त्याला जर 90 दिली तर तो कोणालाही घोडाला होईल, याचा अभ्यास प्रभू रामचंद्रांनी केला होता. म्हणून ज्यांनी इनामदारीने काम केलं त्यांना प्रत्येक गावचा रक्षक करून टाकलं. म्हणून प्रत्येक गावचा रक्षक कोण आहे? मारुतराया. मारुतराया देव नाहीये, येड्यावानी करू नका. देव नाही मारुतराया. मारुतराया त्या गावचा रक्षक आहे. आणि किती बिंडोक माणूस असू द्या, 2दा मारुतीला भेटायला जातोच. नवरदेव झाल्यावर एकदा, नदीवर जाताना एकदा जाणारच. म्हणून ज्ञान सगळ्या संतांनी भक्ती कशी करावा या हनुमंतरायाला काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्ती